विक्रोळीतील क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयातील आयसीयू विभाग बंद असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप करत आज विक्रोळीकरांनी रुग्णालयाबाहेर जोरदार आंदोलन केले। आयसीयू विभाग तात्काळ सुरू करावा आणि रुग्णालयातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधा सुधाराव्यात अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। विक्रोळीच्या टागोरनगर परिसरातील या रुग्णालयात आयसीयू विभाग बंद असल्याने गंभीर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। या निषेधार्थ आंदोलकांनी तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून आयसीयू द्या अशा जोरदार घोषणा दिल्या। विक्रोळी टागोरनगर मधील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सर्वसाधारण रुग्णालयाचा आयसीयू मागील 1.5 वर्षापासून बंद आहे। महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन जर त्यांच्याकडे जर का पैसे जर का नसतील डॉक्टरांना पगार देण्यासाठी, तर विक्रोळीतली जनता एक रुपया काढून त्या डॉक्टरांना त्यांचा मोबदला, त्यांचा पगार हा देईल याची नोंद शासनाने घेतली पाहिजे। की जर तुमच्याकडे जर का पैसे नसतील, तुमच्याकडे नगरसेवकांना फंड द्यायला तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे आमदारांना फंड द्यायला पैसा आहे, तुमच्याकडे खासदारांना द्यायला पैसा आहे, पण साधा महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये एखाद्या डॉक्टरला अपॉइंट करण्यासाठी तुमच्याकडे त्याला पगार देण्यासाठी पैसे नाहीये। ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे। अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आयसीयू द्या। आज या ठिकाणी क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले सर्वसाधारण रुग्णालय याचं आयसीयू गेले आता जवळजवळ 8-10 महिने झाले बंद अवस्थेमध्ये आहे। कारण याचं जे एसीचं ऍड असतं त्याचं रिन्युएशन करण्यात आलं होतं, परंतु ही रिन्युएशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नाहीये। आता या ठिकाणचे जे अधीक्षक आहे यांनी अनेक पत्रव्यवहार सुद्धा केले आहे की या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध व्हावे, परंतु हा प्रश्न सीएमएस लेवलचा डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर आणि ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर हेल्थ डिपार्टमेंटचा यांच्या लेवलचा असून हे प्रश्न तिकडनं सुटणार। आणि मध्ये तर सांगण्यात आलं होतं की मुंबई महानगरपालिकेत स्टँडिंग कमिटी नाही, आता स्टँडिंग कमिटी सुद्धा त्या ठिकाणी बसलेली आहे, आरोग्य खात्याचा चेअरमॅन सुद्धा बसलेला आहे। मग ही एवढी दिरंगाई का होत आहे? माझं एवढंच एक म्हणणं आहे की जर तुम्हाला डॉक्टर उपलब्ध करायचे आहे तर कोणत्याही एमबीबीएस डॉक्टर किंवा इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर्स यांच्या भरोशावर न बसता तुम्ही त्या ठिकाणी जे बीएमएस बीएमएस डॉक्टर आहे की ज्यांनी इंटेन्सिव्हिस्ट हा कोर्स पूर्ण केलेला आहे म्हणजे पीजीडीएमएस अशा डॉक्टरांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये संधी द्या। म्हणजे डॉक्टरांचा जो प्रश्न आहे की महानगरपालिकेत भरती होत नाहीये तो प्रश्न पूर्णपणे सुटून जाईल। मी अजून समजून सांगतोय की महानगरपालिकेमध्ये बीएमएस बीएमएस डॉक्टर पीजीडीएमएस ज्यांनी केलं आहे अशा डॉक्टरांना आयसीयू मध्ये संधी द्या। कारण हा प्रश्न एकच रुग्णालयाचा नसून हा महानगरपालिकेतील 12 रुग्णालयांचा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नाहीये आणि बराचसा सामना रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना हा सहन करावा लागतोय। कारण छोटी गोष्ट झाली या ठिकाणी आयसीयू नसल्यामुळे एखाद्याला मेजर काहीतरी केस झाली की अटॅक आला किंवा स्ट्रोक आला तर अशा वेळेला रुग्णांसोबत रुग्णाच्या नातेवाईकांची सुद्धा राजोडी साईन या ठिकाणी धावपळ होते। आणि जसं सीझन आता येत चाललंय त्या ठिकाणी बेड सुद्धा अवेलेबल नाहीये आणि पावसाळ्यात सीझन ज्या वेळेला येणार जेवढा मलेरिया डेंग्यू यासारखे साथीचे आजार वाढतील अशा वेळेला जनरल वॉर्ड मध्ये सुद्धा बेड नाहीये। तर या गोष्टीकडे महानगरपालिकेने मुंबईच्या महापौर आणि नगर विकासचे खाते आणि मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालावं जेणेकरून लोकांना आरोग्य सुविधा ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने भेटेल। की मागच्या 1-1.5 वर्षांपासून इथलं जे आयसीयू ते बंद आहे, आपण बघू शकतो त्याला टाळा लावलेला आहे। इथल्या एमओएस कडनं सांगण्यात आलं होतं की इथले जे आयसीयू आहे ते रिन्युएशन साठी बंद आहे आणि आता सांगण्यात येत आहे की इथे डॉक्टर्स उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे इथली जनता जी आहे ती मागच्या 1.5 वर्षांपासून आरोग्य सेवेपासून वंचित आहे। काय म्हणतात त्यावरील लवकरात लवकर आयसीयू सुरू झालं पाहिजे। हा इथल्या नागरिकांचा प्रश्न नाहीये की इथे डॉक्टर उपलब्ध नाहीत, हे डॉक्टर उपलब्ध इथल्या महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले पाहिजे। इतकंच नाही तर काही आंदोलकांनी बंद अवस्थेतील आयसीयू विभागाबाहेर जमिनीवर झोपून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। रुग्णालय प्रशासन आणि महानगरपालिकेविरोधात संतप्त प्रतिक्रिया देत नागरिकांनी तातडीने सुविधा सुरू करण्याची मागणी केली। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। आयसीयू सेवा बंद असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी केलाय। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।